अक्षया पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि आज सोमवार आहे आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे। म्हटलं की चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि आजच्या डिनरमध्ये साधं सिंपलच बनवते आहे, पण माझ्या पद्धतीने मी जे बनवते ना ते तुमच्यासोबत शेअर करूया यासाठी मी आता ब्लॉग स्टार्ट केला। आणि अजून मंदार आलेले नाही आहेत, थोड्याच वेळात मंदार येतील आणि इथे हार्विकचा चालू आहे स्टडी। तर आता नेक्स्ट मंथमध्ये एक्झाम आहे, सो दररोज तो प्रॅक्टिस करत असतो। काल विकेंडलाच त्याची PTM सुद्धा झाली। तर इथे कसं स्कूल फार लांब आहे, त्याच्यामुळे नॉर्मली जे मोबाईलचं ॲप आहे त्यावरती ऑनलाईन आहे ना टीचरसोबत पॅरेंट्स टीचर मीटिंग होत असते, एव्हरी मंथ असते। ओव्हरऑल सर्व परफॉर्मन्स आपण शेअर करतो। इवन आपल्याला पण काय कन्सर्न असतील, टीचरला काय कन्सर्न असतील तर ते सुद्धा आपण शेअर करतो। तर आर्विक बऱ्यापैकी छान अभ्यास करतो, त्याचं रायटिंग खूप चांगलं आहे, रायटिंग स्किल, रीडिंगसुद्धा। इथे नॉर्मली कसं आहे तर मुलांना लवकर रीडिंगवरती फोकस करायला लावतात, म्हणजे सिलेबस हा फास्ट एकदम नेतात। सो आता तो 3 लेटर्स 4 लेटर्सचे जे वर्ड्स आहेत ना तो लिहितो, वाचतो वगैरे। तर सध्या त्याचं हे चालू आहे। शिवाय ना इतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात त्यांच्या, सतत स्पीच असतात, स्टोरी टेलिंग, काही ना काही ॲक्टिव्हिटी। नो यू हॅव टू फाइंड 10, आय एम शोईंग यू। कसा नाही दिसत आहे। सो आता त्यांना हे असं सुद्धा आहे एक्झामसाठी ना, त्यांना वर्कशीट्स दिलेल्या असतात। सो मी त्या वर्कशीटच्या ऐवजी आहे ना त्याला त्याच्या बुकमध्ये सुद्धा असं वेगळे एक्झाम्पल्स क्रिएट करून देते। तर हे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल त्याला वर्ड्स फाइंड आउट करायचे, तर त्याने सर्व केले आहेत, फक्त त्याला टेंट मिळायला प्रॉब्लेम होतो आहे। मी कसं सांगितलं आहे तुला? नाही आहे, फाइंड आउट वेअर इज टी, हिअर इज टी बट इट्स एंगेज विथ दिस, राईट? Yeah. Here is also T, that is also engaged with this. Then tent. So here is T and here is T. So now look vertically and horizontally. So you completed all the 9 words, right? You found all the 9 words. Now complete this before numbers. Missing numbers. तर मी ते सांगत होते, तर मी आले किचनमध्ये कारण माझं जेवण करायचं बाकी आहे। तर आर्विकचा ना स्कूलमध्ये टुरिझम डे होता, तर त्या निमित्ताने त्याला चायना कंट्री मिळाली होती। सो त्याला कॉस्ट्युम घालून जायचं होतं आणि मी म्हटलं ना लकीली आहे ना मी त्याच्यासाठी आहे ना असे जिथे जेव्हा जेव्हा कपडे आवडतात, टी शर्ट पॅन्ट्स मी घेऊन ठेवते, कारण लागतातच ना कपडे थोड्या मोठ्या साईजचे। तर त्या कलेक्शनमध्ये आहे ना लकीली एक रेड कलरचा ज्याच्यावर चायनाचं सर्व लिहिलेलं होतं असा प्रिंट असलेला टी शर्ट होता। तर आणि ब्लॅक पॅन्ट तर ऑफकोर्स त्याच्याकडे होती तशीच सिंथेटिकमध्ये। तर मी म्हटलं की होऊन जाईल ते, तर सो तो कॉस्ट्यूम आणि त्याच्यासोबत मला रेसिपी बनवून द्यायची होती। तर रेसिपीमध्ये मग म्हटलं आता चायनाचं डेझर्ट काय बनवून द्यायचं, तर मग चायना पुडिंग जे मी भारतातून आणते पॅकेट जे असतात ना, तर ते मी पुडिंग बनवून दिलं। सो टीचरने मला त्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये सांगितलं की इट वॉज सो यमी, खूप छान होतं ते पुडिंग। आणि त्याच्यात काही करायचं नसतं, जस्ट ते दुधामध्ये टाकून बॉईल करायचं असतं, रेडी असतं इन्स्टंट। तर आर्विकचं काय होतं माहितीये, डायलॉग दिलं होतं त्याला चायनाचं, ते चीज ॲट अवर फोटो बूथ, त्यांनी असं फोटो बूथ बनवला होता। सो प्रिन्सिपल वगैरे जे पण येतील ना समोर असतील त्यांना बोलायचं या मुलांनी की से चीज ॲट अवर फोटो बूथ, यू कॅन वेअर अ ड्रॅगन मास्क, पांडा हॅट और फॅन। आणि मग त्याला चायनामध्ये असं बोलायचं होतं नी हाव, म्हणजे हॅलो असा मिनिंग होतो। सो मी त्याला असं सांगितलं होतं थोडंसं असं बेंड होऊन बोलायचं नी हाव, थोडंसं चायनीज टोनमध्ये। सो तर ते सुद्धा बोलला। सो पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये ऑनलाईन जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा टीचरने सांगितलं की तो खूप छान बोलला। तर आजचा ना व्हिडिओजच्या थ्रू आपल्याला काय परफॉर्म केलं आपल्या मुलाने स्कूलमध्ये, ज्या पण ॲक्टिव्हिटीज होतात सो ते तर ते व्हिडिओजच्या थ्रू कळतंच। ओव्हरऑल आर्विकचा परफॉर्मन्स म्हणजे थोडासा तो शाय आहे, शांत आहे, पण अदरवाईज स्टडीच्या बाबतीत तो खूप केअरफुली आहे। त्याला थोडंही चुकलेलं स्वतःच आवडत नाही, हँडरायटिंग त्याला चांगली आवडते, कलर्स बाहेर गेलेले आवडत नाही कलरिंग करताना, त्याच्यामुळे काळजी आहे त्याला। सो तो एव्हरीडे स्टडीला बसतो करतोच। आता मी रात्रीच्या डिनरकडे वळते। ऑलमोस्ट बऱ्यापैकी सर्व तयारी माझी करून झाली आहे। आजचं मी डिनरमध्ये बनवते पुलाव आणि त्यासोबत कढी, कारण पियाला छान वाटते ना, बऱ्याच दिवसांनी कढी करते मी, अधूनमधून करत असते कारण आम्हाला आवडते पिण्यासाठी। आणि मी तयारी करता करताच मला क्लिक झालं की चला ब्लॉग पण करूया, मी पुलाव कसा बनवते तो तुमच्यासोबत शेअर करूया, अगदी इन्स्टंट झटपट असा। तर आहे ना मी त्यासाठी ना काय काय करून घेतलंय ते सांगते। तर इथे आहे ना आपला नॉर्मल जो काही असेल राईस, तर इथे मी देवाया राईस वापरत असते ना, तर तो मी इथे ना बॉईल करून घेतलाय। असं नाही की 80-90%,
प्रॉपर पूर्ण कुक करून घेतलेला आहे. आणि आधीच तर मी बऱ्याचदा सांगितलं की राईस मी बॉईल कसं करून घेते. तर टोपात भरपूर पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ आणि तेल घालायचं, जेणेकरून तेलामुळे भात सुट्टा होतो आणि मिठामुळे तर राईसला टेस्ट येते. आणि छान व्यवस्थित राईस बॉईल झाला ना की मग तो एका चाळणीमध्ये ना काढून सर्व पाणी एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि असा तो मोकळा होतो राईस. व्हेजिटेबल्समध्ये मी काय काय घेतलेलं आहे, फ्लावर घेतलाय, मटार घेतलाय, फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत, गाजर घेतलेला आहे आणि थोडेसे कॉर्न सुद्धा घेतलेले आहेत. तर असं. आणि त्याशिवाय इथे मी मोठे 1.5 कांदा घेतलेला आहे, 2 टॉमॅटो घेतलेला आहे आणि कढीसाठी हे मी ग्राइंड करणार आहे आणि पुलावसाठी हे करणार आहे. तर इथे आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता असं मी घेतलेलं आहे ग्राइंड करायला आणि काही खडे मसाले. त्यात आलं लसूणची पेस्ट संपलेली आहे. सो इन्स्टंट म्हटलं आता थोडीशी ग्राइंड करून घेऊया मिक्सरला, म्हणजे लगेचच वापरता येईल, कारण कढीसाठी सुद्धा मिक्सर लावायचंच आहे. तर आता हे मी पहिल्यांदा ग्राइंड करून घेते, आलं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता. तर जेवण करण्यासोबतच तो झटपट कसा तयार होईल त्याचं प्लॅनिंग करून पण करणं महत्वाचं एक स्किल आहे, ज्यामुळे आपला वेळ बराच वाचतो. इथे आता मिक्सरला हे ग्राइंड होईपर्यंत ना मी इथे काय करते, तर तेल तापत ठेवलेलं आहे. तर इथे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे, थोडंसं दरदरीत ठेवलेलं आहे. ते आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी घालते थोडंसं जिरं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. तमालपत्र, 2-3 दालचिनी, 3 लवंगा, 3 काळी मिरी आणि चक्री फूल असं घेतलेलं आहे, जे यामध्ये घालते. हा टोटल 1.5 कांदा जो बारीक चिरून घेतलाय ना तो घालते. कांदा आहे ना लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये मीठ सुद्धा घालते. तर जेपर्यंत कांदा शिजतोय तेपर्यंत इथे मी टोमॅटो कट करून घेते. त्यांना मी कुकर सुद्धा लावलेला, कुकरमध्ये थोडासा प्लेन राईस लावलाय वेगळा, कारण आरवी त्यांना खूप जास्त व्हेजिटेबल असले तर मुलं खायला सुद्धा कंटाळा करतात, तर मग तो कढी भात खाईल यासाठी. इथे ना कांदा मस्त रेड करून घेते. अहो बॅडमिंटनला जाणार आहे? अच्छा, उद्या जाणार. तर म्हणजे बॅडमिंटन खेळायला जातात वीकमधून 2 वेळा. कारण काय होतं माहितीये, ऑफिसचं शेड्यूल आणि प्रेशर यामध्ये ना जिम वगैरे असं करणं होत नाही आणि तितकीशी आवडही नसेल ना तर आपलं एक्सरसाइज हा पार्ट राहून जातो. आणि आता जसं जसं आपलं एज वाढत जातं तसं आपण जेपर्यंत आपण यंग असतो ना तेपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टी जाणवत नसतात, काही नाही. आफ्टर 35 प्रत्येकाने थोडंसं आधीपर्यंत लक्ष नसेल दिलं तर थोडं लक्ष दिलं पाहिजे आपल्या हेल्थकडे. तर त्यामुळे ना मग बॅडमिंटन इथे बरेच जण जातात असं खेळायला. सो मंदार सुद्धा वीकमधून 2 वेळा आता बॅडमिंटन, मग ऑफिसमधून आले ना की मग जातात खेळायला. तिथून आले मग येतात साधारणतः 10 वाजता, कधी 9 वाजता, टायमिंग डिफर होतो. आणि मग आल्यावरती फ्रेश होऊन जेवतात. सो इकडचं लाईफ असंच आहे. इथे शांतता आहे. आपल्याकडे भारतात धक्काधक्कीचं जीवन आहे. इथे तसं काहीच नाहीये, ना ट्रेनचा प्रवास आहे, नाही आजूबाजूल्यांचा कोणाचाही कोणाशी काही संबंध नसतो, आवाज नसतो. आपण आपल्या घरामध्ये शांतपणे जगतो. पण आहे ना थोडंसं किती झालं तरी कामामुळे स्ट्रेसफुल असतं. इथे आता मी पेस्ट टाकलेली आहे, एखाद मिनिट व्यवस्थित परतवून घेते. यामध्ये घालते टोमॅटो. तिथे मी आहे ना 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, कारण 2 जास्त होतील म्हणून. आता बऱ्यापैकी टोमॅटो ना हाफ सॉफ्ट झालेला आहे. इतर भाज्यांसोबत सुद्धा आहे ना तो सॉफ्ट होईल तेपर्यंत मग मी इथे सर्व स्पाइसेस घालून घेते. तर इथे मी हळद घातलेली आहे, आपले जे पण मसाले असतात घरातले. इथे हा छोटासा चमचा आहे, तर 4 भरून टाकलेले आहेत. गरम मसाला आहे मी होममेड केलेला, तो इथे मी घालते 2 चमचे. आणि हा आपला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे, तो मी घालते. मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, आणखी थोडंसं घातलंय. आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो एकजीव करून घेते. यामध्ये या सर्व भाज्या घालते. हा असा राईस तुम्ही सकाळी झटपट करून आहे ना टिफिनला जरी नेलात ना तरी एकदम मस्त होतो. तर इथे ना मी आता सर्व भाज्या कुक व्हायला ठेवलेल्या आहे. तर थोडंसं ना मी यामध्ये पाणी घालते भाज्यांना शिजण्यासाठी. खूप पाणी घालायचं नाही, तर भाज्यांना एक क्रंच ठेवायचा आहे. सो इथे पाणी गरम होऊ दे, मग मी मिक्स करते. एका साईडला कढी मस्त होते
तेपर्यंत इथे भाज्यासुद्धा एकदम परफेक्ट शिजलेल्या आहेत. जे पण पाणी घातलं होतं ना ते आटलं आहे आणि इतकाच क्रंच ठेवायचा आहे. आणि यामध्ये आता मी हा जो बॉईल करून घेतलेला राईस आहे ना तो सर्व घालते. असं नक्की करून पहा. फक्त हार्डली आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो, खडे मसाले मस्त छान परतवून घेतले, सर्व स्पायसेस घातले, पावभाजी मसाला घातला आणि बॉईल केलेला राईस आणि कोथिंबीर वरून घालायची. मम्मा तू वरतून घातली कोथिंबीर? नाही टाकायची अगं. हा वरतून टाक. हां तू खाणार ना? थोडी ठीक आहे. तुम्हाला एकदम झणझणीत चटपटीत करायचं असेल ना हा राईस तर यामध्ये आहे ना शेजवान चटणी थोडीशी टाकायची. राईस एकदम मस्त होतो. हा राईस रेड नसेल करायचा ना तर काळी मिरी टाकायची जास्त, जेणेकरून स्पायसीनेस येईल आणि रेडनेस येणार नाही राईसला. तुम्ही बघितलात भाज्यांची जी पूर्ण ग्रेव्ही रेडी झाली होती ना मसाला, त्यामध्ये परफेक्ट राईस मिक्स झालेला आहे. कोथिंबीर घेतली चिरून. तांदूळ असं तुटू नये म्हणून ना असा तो मिक्स करायचा. तुम्ही बघू शकताय की जी भाज्यांची पूर्ण ग्रेव्ही रेडी झालेली आहे ना त्यामध्ये पूर्ण सर्व राईस कोट झालेला आहे. कुठेच पांढरा राईस असा राहिलेला नाही आहे. तर ती जी ग्रेव्ही आहे ना ती परफेक्ट होणं पण इम्पॉर्टंट असतं. आणि कसा मोकळा मोकळा मस्त राईस झालेला आहे. बॅक कॅमेराने दाखवते कसा दिसतोय राईस. एकदम मोकळा मोकळा. भाज्यासुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात ओव्हर कुक दिसत नाही आहेत. अगदी फ्लावरसुद्धा परफेक्ट कुक झालेला आहे. म्हणूनच छोटे छोटे पीसेस टाकले जेणेकरून ते व्यवस्थित शिजले जातात. खूप वेळ त्यांना शिजवावं लागत नाही. तर असा दिसतोय. इथे एकीकडे कढीसुद्धा होते. ऑलमोस्ट झाली आहे. ह्याला आहे ना आणखी एक 5 मिनटं मी झाकण मारून होऊ देते. तर 5 मिनिटांनी मी गॅस बरोबर बंद केलेला आहे आणि बघू शकता असा दिसतोय राईस मस्त एकदम मोकळा मोकळा. आणि सर्व ना कलरफुल भाज्यांमुळे एकदम मस्त वाटतो राईस. ऑफकोर्स पुलाव म्हटलं की पापड हवे. ओव्हनला खूप मस्त रोस्ट होतात. अजिबात फ्राय करायची गरज नाही आहे. कधीतरी अशा पुलावसोबत मसाला पापड जरी केला ना तरी छान वाटतं. काय करतोय तू? कढीपत्ता, कोथिंबीर कोथिंबीर घेतली तू? आता तू तिथे जेवण करत होती, तिथे बघत होती जेवण, तेव्हा घेऊन गेलो. हा तू घेऊन पळाला लबाड. ओके कर. पुन्हा सर्व व्यवस्थित भरून ठेवायचं. आता जेवायचं आहे. तर भले मुलं असतील आणि मुलांना टॉईजची अशा किचन सेटची आवड असेल ना तर छोटासा असा साधा सिंपल किचन सेट नक्की घ्या. लहान असताना आर्विकला मी घेतला होता. कारण आहे ना त्याला सगळं आवडायचं. हां दुबईला की मी फर्स्ट क्रायवरून असे 1-2 सेट मागवले होते. कारण त्याला खूप आवड होती. तो सुद्धा माझ्यासारखा चमचा टोप घ्यायचा किचनमधलं आणि करत बसायचा. तर हे असं असेल ना तर कसं असतं मुलांना सुद्धा जेवण बनवता यायलाच पाहिजे स्वतःपुरता तरी. त्या ही जी आवड असेल ना तर त्यांना नक्की असं द्यायचं. त्यातनंच त्यांना सवयी लागतात चांगल्या चांगल्या. बरोबर की नाही? तर असं आजच्या संध्याकाळी मी अचानक ब्लॉग स्टार्ट केला. म्हटलं चला डिनरमध्ये साधं सिम्पलच बनवतोय पुलाव आणि कढी. पण त्याची रेसिपी शेअर करूया की मी कसा पुलाव बनवते अगदी झटपट. असा हा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली पुलावची झटपट अशी रेसिपी अगदी मस्त कलरफुल दिसणारी आणि तितकीच टेस्टी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी बाय बाय. काळजी घ्या. काळजी घ्या. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मगच पुढे जा. आणि मगच पुढे जाऊन सबस्क्राईब करायला. चला तर मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तेपर्यंत काळजी घ्या. मस्त खा, मस्त रहा. गुड नाईट.